चौथा जो प्रश्नपत्रिका घेतली होती त्याच्या उत्तरांची चर्चा करणार आहोत. विभाग 1, खालील दिलेल्या उतार्याच्या आधारे सूचनेप्रमाणे कृती करा. याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यायचंय की दिलेली जी कुठली चौकट असेल ती चौकट त्याच पद्धतीने उत्तरपत्रिकेमध्ये काढायची आहे. म्हणजे घटनास्थळी जमा झालेले लोक हे सुद्धा उत्तरपत्रिकेमध्ये चौकटीत लिहिणं आवश्यक आहे आणि त्याच्या खालील दिलेले उत्तर चौकटीमध्ये येणं आवश्यक आहे. चौकट काढत असताना पेनाचाच वापर करायचा आहे, पेन्सिलचा वापर करायचा नाही. मग आता घटनास्थळी कुठले लोक आले होते तर आपल्या परिच्छेदामध्ये दिल्याप्रमाणे जिल्हाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, भडसावे गुरुजी यापैकी कोणत्याही दोघांची नावं लिहिणं तिथे अपेक्षित आहे. अर्ध्या अर्ध्या मार्कांसाठी हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आपला दिलेला परिच्छेद योग्य रीतीने जर आपण वाचला तर या ज्या आकलनाच्या कृती असतात या कृती आपण सहजपणे सोडवू शकतो आणि आकलनाच्या कृतीचे 4 मार्क आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मिळू शकतात. मुलांनी याचा वारंवार सराव केला तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचा फायदा होणार आहे. दुसरी कृती आहे आपली नागरिकशास्त्राचा पेपर चुकल्यावर होणारे परिणाम. आता चुकल्यावर म्हणजे काय? चुकलं म्हणजे रॉंग झालं नाही. चुकल्यावर म्हणजे त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला. कधी कधी आपल्याला असे शब्द टाकले जातील की जे तुम्हाला थोडे कन्फ्युज करणारे राहतील, तुम्हाला संभ्रमात टाकणारे राहतील. त्यावेळी तुम्ही त्या वाक्यांचा, त्या शब्दांचा व्यवस्थित विचार करून उत्तर लिहायचं. की नागरिकशास्त्राचा पेपर त्याचा बुडला तर काय परिणाम होणार होतं? तर तुम्हाला माहितीये की निरंजन नापास होणार होता. परिच्छेदाच्या शेवटून दुसऱ्या लाईनवर आपल्याला दिलेलं आहे की निरंजन नापास होणार होता आणि त्याला मिळणाऱ्या सगळ्या सवलती रद्द होणार होत्या. मग आता या सवलती कोणत्या होत्या? तर गुरुजींकडून ज्या सवलती मिळत होत्या त्या सवलती रद्द होणार होत्या. दुसऱ्यांकडे जेवणाचं जे त्याचं वार ठरवले होते ते सगळे रद्द होणार होते. हा त्याचा परिणाम होता. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला, कोण ते लिहा. खराब झालेल्या रुळाची पहिली खबर देणारा कोण होता? खराब झालेल्या रुळाबद्दल पहिला सांगणारा पहिल्या ओळीतच आपल्याला आढळतंय की तो निरंजन होता. आणि गाडी दीर्घकाळ थांबण्याचा आदेश देणारे हे स्टेशन मास्तर होते. हे 2 आणि वरचे 2 अतिशय 4 मार्कांचे खूप सोपे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णच्या पूर्ण मार्क तुमच्या हातचे असतात. आपण पूर्ण मार्क याला मिळवू शकतो. फक्त आपण खबरदारी घ्यायची की व्यवस्थित आपण हा परिच्छेद वाचायचा आहे आणि दिलेल्या चौकटीमध्ये चौकट काढणं मात्र आवश्यक आहे. नंतरचा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे की जिल्हाधिकारी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. मग अशा वेळी आपण काय करायचं की जिल्हाधिकारी जिथे दिलेला आहे, ज्या ओळीमध्ये दिलंय ती ओळ संपूर्ण वाचायची. मग इथे ती ओळ दिलेली आहे आपल्याला, सेकंड पॅरेग्राफ मध्ये आलेली आहे की घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, बरोबर आहे, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी त्या ठिकाणी आले. मग तुम्ही याच्यावर प्रश्न तयार करायचा की घटनास्थळी आलेले अधिकारी कोण? अशा प्रकारचा प्रश्न तयार करत असताना प्रश्न चिन्ह देणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आपला येतो आहे, नंतरचा प्रश्न तुम्हाला दिसतो आहे आणि तो म्हणजे की निरंजन खरा नागरिक हे तुमच्या शब्दात लिहा. ज्यावेळी निरंजन खरा नागरिक हे तुमच्या शब्दात लिहायचंय त्यावेळी तुम्हाला सुहास 12% लिखित सुहास 12% लिखित खरा नागरिक या पाठात शालेय विषय अभ्यासताना ते फक्त अभ्यासाचे नसून आचरणात आणावे हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून दिसून येतं, हे तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. ज्यावेळी अशा प्रकारचा 3 मार्कांचा प्रश्न येतो त्यावेळी आपण 3 मार्कांसाठी ही प्रस्तावना लिहिणं आवश्यक आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. मग या प्रश्नामध्ये जेव्हा आपण ही प्रस्तावना लिहिणार आहे तेव्हा या प्रश्नामध्ये लिहत असताना आपल्याला निरंजन हा हुशार, चाणाक्ष व कष्टाळू व प्रामाणिक मुलगा आहे. म्हणजे निरंजनचे हे 4 गुण जे अख्खा लेसन वाचल्यावर आपल्याला आवश्यक दिसून येतात ते लिहायचं. कॉमा देणं आवश्यक आहे. त्याच्या या वृत्तीचं दर्शन या पाठातून आपल्याला घडून येतं.
मग इथे खरा नागरिक तुम्ही त्याला का म्हटलेलं आहे? मग ती घटना लिहिणं आवश्यक आहे की रेल्वेच्या घटनेवरून पुलावरचे रूळ खराब झाल्यामुळे रेल्वे अपघाताचा भयंकर धोका ओळखून तो स्वतः नागरिक शास्त्राचा पेपर असताना स्टेशन मास्तर पर्यंत पोहोचला. त्या खराब झालेल्या रुळाबद्दल, त्याच्या नुकसानाबद्दल काय काय होऊ शकतं हे विचार त्याच्या मनात आधी आले. आपला पेपरला गेलो असतो तर ही बातमी कळलीच नसती आणि हजारो लोक, शेकडो लोकांचे जीव धोक्यात आले असते. पण निरंजन परीक्षेला न जाता स्टेशन मास्तरांना ती बातमी सांगायला गेला. त्याच्या या कृतीमुळे ही इतकी मोठी घटना, इतका मोठा धोका, इतका मोठा अनर्थ टळला आणि नागरिकशास्त्र हा विषय त्याने प्रत्यक्षात, जे आपण शिकतो ते त्याने प्रत्यक्षात करून दाखवले. आणि म्हणून निरंजन हा खरा नागरिक असल्याचे आपल्याला स्पष्ट होते. म्हणजे आपण निरंजन हा धडा शिकत असताना जी काही निरंजनची भूमिका होती किंवा निरंजनचं त्यामागचं जे काही कार्य होतं, त्या कार्याचा थोडक्यात आढावा या प्रश्नामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. आपण एका वाक्यात पाठाचं नाव आणि पाठाच्या लेखकाचं नाव लिहिणं 3 मार्कांचा प्रश्न असल्यामुळे अपेक्षित आहे असं मला वाटतं आणि तुम्ही लिहायलाच हवं. दुसरा विभाग आपला आहे पद्य विभाग. पद्य विभागामध्ये तुम्हाला दिलं आहे रंग उद्याचे रंग उद्याचे ही जी आपली कविता आहे, या कवितेवरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे आणि देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक कोणत्या गोष्टी. देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या 4 परिच्छेदामध्ये, 4 स्टांजामध्ये जी कविता आहे त्या कवितेमधनं आपण शेती, उद्योग, एकजूट आणि शुभ आशीर्वाद या 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे की ज्यांच्यामधनं आपल्याला देशाचे, आपलं भवितव्य उज्ज्वल करू शकतो. त्याच्यानंतरचं आहे आपलं नेक्स्ट आहे प्रश्न की संकल्पना स्पष्ट करा. या संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न जो आहे आपल्याला, म्हणजे स्वप्न करू साकार या कविता आपल्या समोर त्यांनी दिलेली आहे आणि त्या कवितेच्या माध्यमातून तुम्हाला या संकल्पना लिहायच्या आहे. आपली सगळ्यात शेवटची कविता आहे स्वप्न करू साकार, बरोबर आहे. आणि या कवितेमध्ये हस्त शुभंकर असं जे आलेलं आहे, हस्त शुभंकर अशी जी संकल्पना आलेली आहे, ती संकल्पना म्हणजे काय? मग हस्त म्हणजे हात आणि शुभंकर म्हणजे काय? तर शुभंकर म्हणजे पवित्र. आणि म्हणून या संकल्पनेचा अर्थ लिहिताना आपण लिहिणार आहे की हस्त म्हणजे हात. हात श्रम करणाऱ्याचे प्रतीक आहे. हजारो हात एकत्र झाले की कोणतंही कार्य सहज पार पडतं. आणि शुभंकर म्हणजे पवित्र. देशासाठी पवित्र कार्य करण्यासाठी अशा श्रम करणाऱ्या हातांची गरज असते आणि म्हणून कवी किशोर पाठक यांनी ही संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. नंतरच तुम्हाला संकल्पना आली आहे श्रमशक्तीचे मंत्र. श्रम म्हणजे कष्ट. काम करण्यासाठी एकत्र आलेल्या हातांनी यंत्र चालवून नवीन उद्योग व शेतकऱ्याच्या वृत्तीने देशाचं जे उज्ज्वल भविष्य घडवलेलं आहे ते म्हणजे आपल्या श्रमशक्तीचं मंत्र आहे. कारण त्यातून आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य घडणार आहे. त्यानंतर आपल्याला कविता दिलेली आहे. कवितेच्या माध्यमातूनच आपण वरच्या आकलनाच्या कृती लिहिलेल्या आहेत. यानंतरचा आपला प्रश्न येतो आणि तो म्हणजे काव्य सौंदर्य स्पष्ट करा. या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 मार्कांसाठी आयदर काव्य सौंदर्य लिहायला येईल किंवा कुठलीही ओळ देऊन त्याचं काव्य सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा किंवा याचे विचार सौंदर्य लिहा, भाव सौंदर्य लिहा. अशा प्रकारचा 2 मार्कांचा प्रश्न आपल्याला येत असतो. या देशाच्या मातीवर आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. ही जी ओळ आहे तुम्ही उत्तर लिहिताना लिहायचंय की स्वप्न करू साकार या कवितेचे कवी किशोर पाठक यांनी लिहिलेला असून कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. कवी आपल्या देशाचे वर्णन करताना अभिमानाने सांगतात की या देशाच्या मातीवर, या मायभूमीवर आमचा अधिकार आहे.
आणि त्यामुळे नव्या पिढीच्या भारतभूमीच्या या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणणार आहोत असं आव्हान म्हणजे चॅलेंज कवी देश बांधवांना करत आहे. आणि नव्या पिढीचं, नव्या युगाचं जे स्वप्न आहे, ते स्वप्न आम्ही आमच्या या आव्हानातून, या स्वप्नातून, या प्रत्यक्षात उतरणाऱ्या स्वप्नातून आम्ही काय करणार आहोत? तर पूर्ण करणार आहोत. ही जाणीव आपल्याला कवीने या कवितेद्वारे करून दिली आहे. आणि त्यानंतर मात्र देशाची माती या शब्दाद्वारे काय काय दिसून येतं आपल्याला? तर बघा, देशाच्या मातीवरती असं पहिल्याच ओळीत आलेलं आहे. म्हणून तिथलं काव्य सौंदर्य आपल्याला लिहायचंय की त्या काव्यातलं सौंदर्य काय आहे. तर देशाची माती या शब्दाद्वारे देशाविषयीचा अभिमान, आपल्या जन्मभूमीविषयीचा अभिमान व्यक्त होतो. आणि स्वप्न करू साकार यातून काय दिसतं? तर तुमचा आशावाद, तुमचा पॉझिटिव्हिटी, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन या कवितेतून दिसतो. आणि तुम्हाला माहितीये की कविता गात असताना यमक अलंकार आहे, कारण अधिकार आणि साकार अशा पद्धतीचे जेव्हा रायमिंग वर्ड्स येतात तेव्हा ती लयबद्ध कविता आहे. अशा प्रकारे याचं काव्य सौंदर्य आपल्याला तिसऱ्या परिच्छेद मध्ये लिहायचंय. जरी 2 मार्कांचा प्रश्न असला तरी कवितेचा असा ज्यावेळी प्रश्न येतो काव्य सौंदर्याचा, आपण 3 परिच्छेद करावे. पहिला परिच्छेद म्हणजे आपला कवीचं नाव, कवितेचं नाव आणि मध्यवर्ती किंवा एक छोट्याशा याच्यामधला कवितेतून मिळणारा संदेश. दुसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्हाला त्या 2 ओळी ज्या दिल्या आहेत त्या 2 ओळींचा अर्थ लिहायचा आहे, गर्भित अर्थ त्याच्यामध्ये लिहायचा आहे. आणि तिसरा परिच्छेद म्हणजे त्याच्यातलं काव्य सौंदर्य तुम्हाला काय दिसतं ते लिहिणं अपेक्षित आहे. यानंतरचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे की 100 मार्काच्या गुणपत्रिकेमध्ये सुद्धा आपल्याला असा दिला जातो की 2 कवितेचे नावं दिलेले असतात आणि त्याच्या खालील कृती सोडवायच्या असतात. पण आपल्या या 40 मार्कांच्या पेपरमध्ये आपण एकच कविता दिलेली आहे आणि त्याच्या कृती आपण दिली आहे. पण ही एक कविता म्हणजे फक्त नाव आहे, हिरवगार झाडांसारखं. मग या कवितेचा कवी कोण आहे? तर जॉर्ज लोपिस असं फक्त तुम्हाला लिहायचं आहे. कवितेचा विषय, माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे हे सूत्र या कवितेतून मांडले आहे. झाडासारखं जगा हे सांगणाऱ्या कवितेतून दातृत्व, सहनशीलता, सहकार्य व प्रसन्नता हा विषय आहे. म्हणजे मनुष्याने झाडासारखं जगायला पाहिजे. झाड ज्याप्रमाणे दातृत्व आहे, सहनशीलता झाडामध्ये आहे, सहकार्य करण्याची वृत्ती झाडामध्ये दिसते आणि झाडासारखं प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणजे प्रत्येक वेळेस दुसऱ्याला मदत करण्याची जी वृत्ती झाडामध्ये आहे, प्रसन्नता, झाडाकडे पाहिल्यानंतर, झाडाच्या हिरव्या रंगाकडे पाहिल्यानंतर जे प्रसन्न मनाला होतं, अशा प्रकारची भूमिका म्हणजे या कवितेचा विषय आहे. मग या कवितेतून मला काय संदेश मिळतो? हिरवगार झाडासारखं या कवितेतून मला काय संदेश मिळतो? तर झाडांमधली सहनशीलता मी शिकतेय, झाडांसारखं दातृत्व म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याची कार्यशक्ती मी शिकतेय, सहकार्य ज्याप्रमाणे झाड प्रत्येकाला मदत करतं, प्रत्येक झाडाचा प्रत्येक अवयव जसा प्रत्येकाच्या कामासाठी येतो तसं सहकार्याची वृत्ती मला दाखवायची आहे. आणि कठीण प्रसंगामध्ये घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती. झाड कधीच म्हणत नाही की आज माझ्यावर खूप पाऊस पडला आहे, खूप ऊन आली आहे, तर मी आता थकलो, मी आता कोणालाही विसावा देणार नाही. तसंच प्रत्येक मनुष्याने येणाऱ्या प्रत्येक आपत्तीवर सहन करण्याची, ती आपत्तीला सामोरे जाण्याची वृत्ती प्रत्येकामध्ये निर्माण व्हावी असा संदेश इथे दिलेला आहे. की हे सर्व गुण प्रत्येक मनुष्याने जीवन जगत असताना स्वतःच्या अंगी बाणावेत म्हणजे स्वीकार करावा. आणि प्रत्येक वेळी ज्याप्रमाणे आपलं झाड हिरवगार, ताजं, प्रफुल्लित राहतं, तशा प्रकारे आपण देखील आपल्या आयुष्य जगत असताना स्वच्छंदी, आनंदी राहायला पाहिजे की असा संदेश या कवितेतून कवी जॉर्ज लोपिस यांनी दिलेला आहे. या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे? तर संदेश आहे, ज्याप्रमाणे संदेश दिला आहे त्याच प्रकारची कल्पना सुद्धा आहे. द मॉरल थीम, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. या कवितेत झाडांची सहनशीलता,
परोपकार वृत्ती, दातृत्व, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून अचल उभं राहण्याचा खंबीरपणा. अचल म्हणजे न डगमगता, खंबीरपणे, अतिशय खंबीरपणे कुठल्याही येणाऱ्या परिस्थितीला न घाबरता त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची वृत्ती, हे जे झाडामधले गुण आहे ते गुण मनुष्याने स्वीकारावे. त्या गुणांसारखं प्रफुल्लित आनंदी राहण्याचं, ताजतवानं राहण्याचं, समृद्ध जीवन जगण्याचं मनुष्यानं शिकावं. हीच या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. याच्या नंतर आपल्याला सगळ्यात तिसरा विभाग येतो स्थूल वाचन. स्थूल वाचनामध्ये कृती दिलेली आहे आपल्याला की निर्मितीचा उठाव काय, निर्मितीची जबाबदारी कोणती, निर्मितीसाठी अर्थसहाय्य कोणी केलं आणि त्याचं प्रकाशन. कशाची निर्मिती? व्युत्पत्ती कोश. स्थूल वाचन, व्युत्पत्ती कोश हा आपलं जे चौथं स्थूल वाचन आहे, कारण यंदा तुम्हाला 3 स्थूल वाचन आहे. पहिलं म्हणजे मोठे होत असल्या लोकांना, दुसरं म्हणजे तुमचं रवींद्रनाथ टागोरांची जी कविता आहे ती कविता जाता असताना, आणि तिसरं स्थूल वाचन म्हणजे व्युत्पत्ती कोश. यंदा आपल्याला जगणं कॅक्टसचं हे स्थूल वाचन अभ्यासक्रमात नाही याची नोंद विद्यार्थ्यांनी घेणं आवश्यक आहे. मग याच्यावर तुम्हाला परिच्छेद तयार करायचे. त्यांनी 4 मुद्दे दिले आहेत. 3 मार्कांसाठी याच्यावरचा परिच्छेद करत असताना निर्मितीचा उठाव कधी तयार झाला, म्हणजे व्युत्पत्ती कोश निर्मितीचं कार्य कसं तयार झालं, कुठून त्याचं बीज पेरल्या गेलं. मग तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं की 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी संमेलन भरल्या गेलं. त्या संमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते. व्युत्पत्ती कोश रचनेत कार्य हाती घ्यावे असा ठराव त्या संमेलनामध्ये मंजूर करण्यात आला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे की या संमेलनामध्ये ज्यावेळी असा ठराव मंजूर करण्यात आला त्यावेळी काय झालं, तर या संमेलनाच्या दुसरं म्हणजे त्याच्यानंतरचं तुम्हाला लिहायचं आहे चौथं वाक्य की निर्मितीची जबाबदारी कोणी कोणी पेललेली आहे. तर निर्मितीची जबाबदारी कृपा पांडुरंग यांच्यावर याच्या निर्मितीची जबाबदारी पेलल्या गेली होती. एक मिनिट. कृष्ण पांडुरंग कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे, आर्थिक सहकार्य म्हणजे काय की पैशाची मदत या जयकर आणि तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली, म्हणजे खूप मदत झाली. कारण प्रत्येक गोष्टीसाठी आर्थिक सहाय्य अतिशय महत्वाचं असतं आणि हे आर्थिक सहाय्य करणाऱ्यांनी आर्थिक सहाय्य केलं, आर्थिक मदत केली आणि म्हणून व्युत्पत्ती कोश निर्मितीमध्ये त्यांचा हातभार लागलेला आहे. 1946 साली आपल्याला माहितीये की 1946 साली मध्ये मराठी व्युत्पत्ती कोशाचं पहिलं प्रकाशन झालं आणि त्यानंतर व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघाल्या म्हणजे वेगवेगळे व्युत्पत्ती कोशांचे पुस्तकं यायला सुरुवात झाली, म्हणजे आवृत्त्या निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्यात. हे आपल्यासाठी मी लिहिलेलं आहे की त्या आवृत्त्या कशा असतात. 18 खंड आहे, तर ती कशी आहेत, त्या 18 खंडामध्ये व्युत्पत्ती कोश कसा असतो, विश्वकोशाचे जे 18 खंड आहेत ते कशा पद्धतीने पाहायचे, व्युत्पत्ती कोशामध्ये काय काय आपल्याला माहिती घेता येईल, हे सर्व विद्यार्थ्यांनी नक्की पहा. म्हणजे त्याच्याविषयीची आपली जी कुतूहल निर्माण झालं आहे ते नक्कीच आपल्याला त्या व्युत्पत्ती कोशाला समजण्याकरता, त्याच्यामधल्या प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती करण्याकरता आपल्याला त्याची मदत होणार आहे. तर असा हा 6 मुद्द्यांचा परिच्छेद जसाच्या तसा व्युत्पत्ती कोशाच्या आपल्या पाठामध्ये दिलेला आहे. तोच या प्रश्नासाठी आपल्याला लिहिणं अतिशय महत्वाचं आहे. नंतरचा आपला विभाग आहे व्याकरण विभाग. व्याकरणावर कृती असताना पहिला प्रश्न आपल्याला 100 मार्कांच्या पेपरमध्ये सुद्धा वाक्य परिवर्तन किंवा वाक्यांचे प्रकार ओळखा यांच्यावर येत असतो.
मग आता वाक्य परिवर्तन करायचंय, पण परिवर्तन करत असताना कुठल्याही प्रकारे वाक्यात बदल होता कामा नये. मग पहिलं नकारार्थी वाक्य करायचंय, कारण भडसावणे गुरुजींनी दिलेला सल्ला योग्य होता. हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, होकारार्थी आहे, योग्य होकारार्थी आहे. मग त्या योग्य शब्दासाठीच फक्त नकारार्थी शब्द वापरायचा आहे, की भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अयोग्य नव्हता, म्हणजेच तो काय होता, योग्य होता. मला कुठल्याही प्रकारे माझ्या वाक्याचं वाक्य परिवर्तन करत असताना वाक्याचा अर्थ बदलता कामा नये, हे लक्षात ठेवायचं. माझ्या आयुष्याला एक निराळेच वळण लागले. प्रश्न विचारायचा आहे, माझ्या आयुष्याला निराळे वळण लागले का? आणि क्वेश्चन मार्क देणं आवश्यक आहे. प्रश्नचिन्ह दिला नाही तर तुमचे मार्क जातील, हे कायम लक्षात ठेवा. आता आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तू दुपारी जेवणाचा डब्बा घेऊन जा. ज्यावेळी वाक्यामध्ये एकेरी जा, गेला, खा, पी किंवा विनंती आहे, आजव आहे, ज्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारची काय म्हणू आपण त्याला, कोणतंही कार्य करण्याची आज्ञा केलेली आहे, त्या ठिकाणी तो आज्ञार्थी वाक्य असतो. आणि म्हणून हे वाक्य अगदी आपण सहजपणे ओळखू शकतो की हे आज्ञार्थी वाक्य आहे. किती भयंकर अपघात झाला असता आणि उद्गारवाचक म्हणजे एक्सक्लेमेटरी साईन देते, तिथे विचार करायचीच गरज नाही की ते उद्गारार्थी वाक्य आहे किंवा उद्गारवाचक वाक्य आहे, असं अगदी सहज लिहू शकता. खूप विचार त्या ठिकाणी करायचा नाही. ज्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिसत आहे त्या वाक्याचा प्रकार म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. हे कायम लक्षात ठेवायचे. या छोट्या छोट्या हिंट्स आहे की ज्याच्यामधून आपल्याला व्याकरणाचे पूर्णपैकी पूर्ण मार्ग मिळू शकतात. आता अतिशय महत्वाचा तुमच्या दृष्टीने आणि काठिण्य पातळीचा असतो वाक्यात उपयोग. कारण आपण वाक्प्रचारांचा अर्थच मुळात लर्न करत नाही, तो आपल्याला करणं गरजेचं आहे. बोर्डाच्या दृष्टीने प्रत्येक वाक्प्रचाराला 2 मार्क आहे, अर्थाला 1 मार्क आणि वाक्यात उपयोग करायला 1 मार्क. त्याच्यामुळे हा प्रश्न 4 मार्कांचा तुम्हाला खूप महत्वाचा आहे. याचा सराव करा. डोळे पाणावणे म्हणजे डोळ्यात आता डोळे भरून येणे, डोळ्यांच्या कडा ओल्या होणे हे वेगळं आहे. याच्याने दुःख होतं, पण डोळे पाणावणे म्हणजे आनंदाश्रू येणे. मग आनंदाश्रू तुम्हाला कधी येईल? ज्यावेळी तुम्हाला कुठलं तरी मोठं बक्षीस मिळेल, त्यावेळी नक्कीच तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येईल. मग तशा पद्धतीने वाक्य तयार करा की ज्यावेळी शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये आदर्श विद्यार्थी म्हणून माझं नाव घोषित केलं गेलं, त्यावेळी माझे डोळे पाणावले. बरोबर आहे? अशा पद्धतीने वाक्य तयार करा. आनंद गगनात न मावणे म्हणजे सुद्धा खूप आनंद होणे. परीक्षेत माझा पहिला नंबर आला हे पाहून माझा आनंद गगनात मावेनासा न झाला. माझ्या वाढदिवसाला माझ्या वडिलांनी मला आवडणारी गोष्ट भेटवस्तू दिल्यामुळे माझा आनंद गगनात मावत नव्हता. किंवा माझ्या मित्रांचं अचानक परगावी गेलेला माझा मित्र मला भेटला किंवा दिवाळीत भेटायला आला, त्यामुळे माझा आनंद गगनात मावत नव्हता. मग ज्यावेळी मी वाक्य लिहिणार आहे त्यावेळी माझ्या वाक्यामध्ये वाक्प्रचार यायला पाहिजे, त्याचा अर्थ नाही. म्हणजे गगनात आनंद गगनात मावत नव्हता असं माझ्या वाक्यात येणं आवश्यक आहे. याचं भान विद्यार्थ्यांनी वेळोवेळी ठेवावं. कारण बरेच विद्यार्थी अर्थ लिहितात की बऱ्याच दिवसानंतर माझा मित्र मला भेटला म्हणून मला खूप आनंद झाला. नाही, माझा आनंद गगनात मावत नव्हता हे लिहिणं अपेक्षित असतं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आपला प्रश्न येतो, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पंचांनी तयार केलेला अहवाल. पंच म्हणजे कोण? 5 लोक. 5 लोकांनी जो अहवाल तयार केलाय त्याला पंचनामा असे म्हणतात. आणि लोकांची होणारी गर्दी म्हणजे झिम्मड असा शब्द आपल्याला वापरायचा आहे, कारण हे दोन्ही शब्द आपल्याला खरा नागरिक या पाठात आलेले आहे. अधोरेखित शब्दाचं
वचन बदलायचंय. वचन बदला म्हणजे एक वचन त्याचं अनेक वचन करायचंय. ऑफकोर्स जेव्हा मी अनेक वचन करणार आहे तेव्हा माझं क्रियापद सुद्धा बदलणार आहे. क्रियापदामध्ये बदल होईल. एक आनंदाची गोष्ट घडली. एकच्या ऐवजी अनेक आनंदाच्या गोष्टी घडल्या. बरोबर आहे? कारण मी कधीच असं म्हणणार नाही ना. बरेच मुलं असा प्रश्न करू शकतात की अधोरेखित दिलेल्या शब्दाचं जर मला वचन बदलायचं आहे तर मी गोष्टी केल्या पण एक आनंदाच्या गोष्टी घडल्या असं होतं का? नाही. अनेक आनंदाच्या म्हणून इथे जरी त्यांनी गोष्ट अंडरलाईन केलं असेल तरी मुद्दामून अशा प्रकारचा प्रश्न टाकला जातो की जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी चॅलेंजिंग क्वेश्चन आहे की त्यांनी एकच सुद्धा अनेक करावं. तर अशा प्रकारचे तुम्हाला गाफील करणारे प्रश्नपत्रिकेमध्ये टाकल्या जाऊ शकतात. आपण सतर्क राहणं आवश्यक आहे. गुरुजींकडून मिळणारी सवलत रद्द होणार होती. गुरुजीकडून मिळणाऱ्या सवलती रद्द होणार होत्या. लेखन नियमानुसार 4 शब्द दिले. त्याच्यापैकी योग्य शब्द नागरिकशास्त्र हा पहिलाच आहे, तो ओळखायचा. तुटपुंजा या दोघांचा पण उकार जो असतो तो छोटा असतो हे लक्षात ठेवायचं. आता नंतरचा प्रश्न आपल्याला आला आहे की विरामचिन्हांची नावं लिहा. याच्यासाठी 9 विरामचिन्ह तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. उद्गारवाचक, स्वल्पविराम, अपूर्ण विराम, बरोबर आहे, विरामचिन्ह, पूर्ण विराम, एकेरी अवतरण, दुहेरी अवतरण, या प्रकारचे तुम्हाला अवतरण चिन्ह माहिती असलेला पाहिजे. ज्यावेळी आपल्याला सेमीकोलन ज्याला आपण म्हणतो किंवा फुल स्टॉप आणि त्याच्या खाली कॉमा आहे त्याला अर्धविराम असं म्हणतात. जिथे उद्गार एक्सक्लेमेटरी साइन असतं त्याला उद्गारवाचक म्हणतात. जिथे क्वेश्चन मार्क आहे त्याला प्रश्नचिन्ह म्हणतात. असे चिन्ह तुम्ही 9 चिन्ह आहेत ते पाठ करून ठेवणं आवश्यक आहे कारण याच्यावरचा 1 मार्कांचा प्रश्न येतो आणि तो चुकता कामा नये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे 7 प्रश्न झाल्यानंतर समानार्थी शब्द दिला आहे. मित्र याचा समानार्थी सखा, सवंगडी, दोस्त कोणतं पण बरोबर आहे ते लिहा. हस्त म्हणजे हात आणि कर यांच्यापैकी एक बरोबर लिहा म्हणजे तुम्हाला अर्ध्या मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जात असतो. यानंतर आपल्याला उपयोजित लेखन जे विद्यार्थ्यांसाठी कठीण असतं, विद्यार्थ्यांसाठी चॅलेंजिंग असतं, पण घाबरायची गरज नाही. बातमी लेखन हे नेहमी 10 वाक्यांमध्ये आपली बातमी झाली पाहिजे. लोकवार्ता वृत्तपत्रातर्फे खास 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्र. स्थळ आहे सरस्वती विद्यालयाचे पटांगण. सकाळी 11 ते 2 पर्यंत. प्रमुख वक्ते आहे सुप्रसिद्ध लेखक किंवा मानसशास्त्रज्ञ दिलीप माने. त्यांनी एक प्रवेश निशुल्क आहे. टीप त्यांनी दिली आहे नाव नोंदणीची आवश्यकता नाही, येताना शाळेचं ओळखपत्र घेऊन येणं आवश्यक आहे. मग हे सगळं लिहिलेलं आहे. तर यावेळी आपल्याला इथे दिलेल्या चौकटीत दिलेल्या निवेदनाचं प्रत्येक एक वाक्य तयार करायचंय. सगळ्यात पहिलं माझ्या बातमीचं शीर्षक येणार आहे. मग मी शीर्षक काय दिली याचं? करिअर मार्गदर्शन सत्र. बरोबर आहे. वृत्तपत्राचं नाव त्याच्या खाली मी लिहिणार आहे लोकवार्ता. उजव्या हाताला मी लिहिणार आहे आमच्या वार्ताहराकडून. बरोबर आहे. त्यानंतर दिनांक स्थळ त्याच्या एका उजव्या हाताला आमच्या वार्ताहराकडून, डाव्या हाताला त्या दिनांक. पण ही दिनांक कोणती? तर यांनी इथे दिनांक दिलेली नाहीये. मग दिनांक मी माझ्या मनाने टाकू शकते कारण यांनी इथे फक्त वेळ आणि स्थळ दिलेला आहे. मग दिनांक मी समजा टाकली 1 जानेवारी 2021. बरोबर आहे. मग आता माझी बातमी ही ऑफकोर्स 2 जानेवारीला येणार आहे. जर माझा प्रोग्राम 1 जानेवारीला आहे तर सगळ्यात पहिले जेव्हा मी शीर्षक म्हणजे सगळ्यात पहिले लोकवार्ता वृत्तपत्र लिहिणार, त्याच्या उजव्या बाजूला आमच्या वार्ताहराकडून, डाव्या बाजूला दिनांक 2 जानेवारी 2020, त्याच्या खाली मी लिहिणार करिअर मार्गदर्शन सत्र. त्याच्या खाली माझं सुरू होईल नागपूर. समजा इथे नागपूरचं आहे तर ठीक आहे. नागपूर दिनांक 1 जानेवारी 2021.
आणि आता माझी बातमी तयार होईल. म्हणजे शीर्षक दिलेलं आहे मी, वृत्तपत्राचं नाव दिलं आहे, दिनांक, स्थळ आणि आता माझ्या बातमीमध्ये मी वेळ लिहिणार आहे आणि जे व्यक्ती बोलणार आहे त्यांचं नाव येणार आहे. बातमी ही नेहमी मला भूतकाळातच लिहायची आहे, कारण ती होऊन गेलेली आहे आणि त्यानंतर ती पेपरमध्ये लिहिल्या जाणार आहे. म्हणून वरती माझी दिनांक ही 2 तारीख राहणार आहे आणि खालच्या ओळीमध्ये माझी दिनांक ही 1 तारीख राहणार आहे. मग आता इथल्या प्रत्येक याच्यावरनं बातमी तयार करायची. काय लिहाल तुम्ही? सरस्वती विद्यालयाच्या पटांगणात सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत खास 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्राचं आयोजन केलेलं आहे. या मार्गदर्शनाकरता किंवा या सत्राकरता विद्यार्थ्यांचा प्रवेश निशुल्क आहे. या मार्गदर्शन सत्राकरता नाव नोंदणीची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांनी फक्त शाळेत येताना किंवा कार्यक्रमाला येताना आपले ओळखपत्र, शाळेचे ओळखपत्र घेऊन येणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री दिलीप माने सुप्रसिद्ध लेखक व मानसशास्त्र आहे आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचं त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता की कार्यक्रमाचे संचालन या व्यक्तींनी केलेले आहे आणि कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली किंवा कुठल्याही एका घोषवाक्याने झाली, कुठल्याही कार्यक्रम गीताने झाली. अशा पद्धतीने तुम्ही या कार्यक्रमाचं पूर्ण बातमी वृत्त करू शकता. अशा पद्धतीने आपण जर हे बातमी वृत्त अतिशय सोप्या आणि सुटसुटीत भाषेत केलं, वाक्यरचना अतिशय सोपी ठेवली, तर आपल्याला या 5 पैकी 4.5 मार्क नक्कीच मिळतील. फक्त कायम लक्षात ठेवायचं की आपण जी बातमी करणार आहोत ती बातमी करत असताना या चौकटीमध्ये असलेल्या प्रत्येक शब्दांचा उपयोग माझ्या बातमी लिहत असताना झाला पाहिजे. अतिशय सोपी पद्धतीने आपण प्रत्येक वाक्याचं, प्रत्येक दिलेल्या शब्दांचं प्रत्येक ओळीवर जर वाक्य तयार केलं तर आपले 10 वाक्य सहज होतात. याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी. अशा प्रकारच्या बातमींचा सराव करावा की जेणेकरून बातमी लेखन लिहिणं त्यांना सोपं जाईल. शीर्षक द्यायला विसरायचं नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सराव केला तर तुम्हाला नक्कीच यात हमखास यश प्राप्त होईल ही ईश्वरनी प्रार्थना करते आणि आता मी माझं वक्तव्य संपवते. धन्यवाद.